नमस्कार. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण उपासाचे नवरात्राची भाकरी किंवा चपाती बनवणार आहे. तर हे भगरीचं पीठ आणि साबुदाण्याचं पीठ आहे. तर आपल्याला 1 किलो भगर असली तर पावशेर साबुदाणा टाकायचा आहे आणि ते गिरणीवरून दळून आणायचं आहे एकदम बारीक. तर हे बघा असं बारीक दळून आणायचं आपल्याला. तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया आणि कोमट पाणी करून आपल्याला हे आपण कसं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला हे. तर बघा मी कोमट पाणी घेतलेलं आहे आणि आता आपण हे पीठ मळून घेऊया. तर याच्या भाकरी पण होत्या आणि चपात्या पण होत्या याच्यावाल्या उपासाच्या. तर आपण आता हे थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया. तर बघा पीठ मळून घेतलेलं आहे. तर आपण 1 मिनिटभर याला झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण याच्यासोबत खाण्यासाठी शेंगदाण्याचं पिठलं करून घेऊया. तर बघा इथं शेंगदाण्याचे पिठलं बनवण्यासाठी मी इथं शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि थोडीफार साल काढलेली आहे. इथं घेतलेलं आहे शेंगदाण्याचं तेल, इथं घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि इथं घेतलेलं आहे लाल तिखट घेतलेलं आहे. तर बघा हे शेंगदाणे ना आपण आधी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. पाणी टाकून याचीवाली पेस्ट बनवून घेऊया. तर हे बघा असं बारीक करून घेतलेलं आहे पाणी टाकून. तर चला आता आपण पिठलं बनवून घेऊया. तर बघा इथं मी कढई ठेवून घेतलेली आहे आणि गॅस पण ऑन केलेला आहे. इथं टाकलेलं आहे तेल. गॅस एकदम आपल्याला कमी करून ठेवायचा आहे. तर बघा आपण जे लाल तिखट घेतलेलं आहे ते टाकून घेऊया आणि हे शेंगदाण्याच्या याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे. तर बघा मिरची पण आपली परतून झालेली आहे. गॅस एकदम कमी करायचा आणि तो बंद करायचा थोड्या वेळ आणि शेंगदाण्याचं मिक्स केलेले हे टाकून घ्यायचं याच्यामध्ये. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. तर बघा मी याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ आणि याला आता उकळी काढून घ्यायची आहे. तुम्हाला हिरवी मिरची टाकायची असली तर तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता आणि तुम्हाला बटाट्याची भाजी बनवायची असली तर बटाट्याची भाजी पण बनवू शकता याच्यासोबत खायला. सेम असंच करायचं, फक्त बटाटे टाकायचे याच्यामध्ये, चांगले तेलात परतून घ्यायचे थोड्या वेळ आणि मग शेंगदाण्याचा कूट आणि लाल तिखट आणि मीठ टाकायचं आणि शिजवून घ्यायचं. सेम अशीच भाजी बनवायची त्याचीवाली पण. तर आता याला उकळी घेऊया काढून. तर बघा आपण याला आहे ना साईडला ठेवूया, याला उकळी काढून घेऊया आणि आपण ज्या पीठ मळून घेतलेलं आहे त्याच्यावाल्या पोळ्या बनवून घेऊया. तर बघा आता आपण याच्यावाल्या चपात्या बनवून घेऊया. तर हे बघा मी इथं आहे ना प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे आणि पोळपाट लाटणं धुवून घेतलेला आहे स्वच्छ आणि याला आहे ना तेल लावून घेतलेलं आहे दोन्हीकडून पण कागदाला आणि उंडा एकदम हातामध्ये चांगला मळून घेतलेला आहे आणि तेल पण लावलेलं आहे थोडंसं. तर आपल्याला याच्यावरती ठेवायचा आहे हा उंडा आणि असा हाताने थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे असा हाताने आणि नंतर लाटण्याने लाटून घ्यायचं आहे. तर हे बघा असा आल्लाद लाटून घ्यायचा आणि कागद असा गोल फिरवायचा हाताने. तर हे बघा मी लाटून घेतलेला आहे आणि हा कागद आता आपला असा वरून काढून घ्यायचा आपल्याला. तर हे बघा मी असं याला एवढं असं बारीक लाटून घेतलेले आहे. तर हे बघा अशी. तर आता आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे, तव्यावरती टाकून घेऊया. हे बघा मी तव्यावर टाकून घेतलेलं आहे. तर एक साईड भाजलेली आहे आपलीवाली. तर आपण याला पलटून घेऊया. तर बघा एकाकडची साईड आपली चांगली भाजून झालेली आहे. तर आपण आता तवा उतरून घेऊया आणि गॅसवरती भाजून घेऊया भाकर, किंवा तव्यावर भाजली तरी पण चालेल. तर हे बघा आता आपल्याला गॅसवरती अशी भाजून घ्यायची आहे. तर ही बघा भाजून झालेली आहे. तर आता आपण ही काढून घेऊया आणि तशाच पद्धतीनं आता आपण 2-3 भाकरी करून घेऊया. तर हे बघा मी बनवून घेतलेलं आहे आता सगळ्या. तर बघा किती मस्त टम्म फुगलेली आहे आपली भाकर किंवा चपाती. तर आता आपण ताट करून घेऊया. तर बघा मी इथं ताट करून घेतलेलं आहे. याच्यात शेंगदाण्याचं पिठलं काढून घेतलेलं आहे. इथं ही शेंगदाण्याची आणि मिरचीची चटणी आहे उपासाचीच आहे आणि इथं घेतलेली आहे भाकरी. तर हे बघा आपल्या किती मस्त मऊ अशा भाकरी तयार झालेल्या आहे. तर हे बघा. तर तुम्ही पण नक्की बनवून बघा भगरीची आणि साबुदाण्याची भाकर. फक्त 1 किलो भगर घ्यायची आणि पावशेर साबुदाणा टाकायचा आणि गिरणीवरून दळून आणायचं
गिरणी असते ती घंटी गिरणी असते त्याच्यावरून दळून आणायचं, किंवा ज्या गावामध्ये गिरणी असते त्याच्यामधून दळून आणायचं. फक्त पिठाची गिरणी नाही पाहिजे आपली, उपासाच्या गिरणीतून दळून आणायचं. तर हे बघा एकदम छान मस्त रेसिपी झालेली आहे उपासाची. तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.